क्षणाला निर्णायक खेळी. म्हणूनच मी नेहमी संकट मोचक या खेळाडूला मात्र सातत्याने मी म्हणत असतो. खूप चांगलं क्रिकेट ज्याने 29 धावांचं योगदान दिलं. दिवेश पाटील आमच्या समोर जोडले गेलेत, खुश असतील. एका साईडला आपण पाहू शकतायत मिताली 11 शिरवली. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. महेश दळवी साहेब सुद्धा खुश आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. सागर भोईर खुश होताना आपण पाहू शकतायत. अमित दादा पाटील यावेळेला पहिल्या चेंडूवर मात्र जबरदस्त सुरुवात यावेळेला पाहायला मिळते. चेंडू फरार, चेंडू सीमारेषा पार आणि आलाय एक सुंदर खणखणीत चौकार. गुड शॉट. पहिला चेंडूवर काय जबरदस्त सुरुवात केली प्रशांत गोवारी. छोटा पॅक बडा धमाका. एका साईडला समित जाधव, ऑफ साईडला सुरेख पद्धतीने रवी बुंबकवर मात्र यावेळेला हल्ले बोल केले जात आहेत. एक टेनिस क्रिकेट विश्वातील स्टार गोलंदाजावर मात्र यावेळेला प्रति हल्ला बोल केला जातोय. गुड शॉट, गुड बॅटिंग, गुड स्ट्रोक, बॅक टू बॅक 2 चौकार यावेळेला प्रशांत गोवारी दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 या धावसंख्येवर. टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत खेळाडू म्हणून रवी बुंबककडे पाहिलं जातं. ही खासियत आहे, ही स्पेशालिटी आहे. रवीने या अगोदर 2 चेंडू सुद्धा छान हाताळले होते, परंतु बॅट फिरवण्याची शैली, बॅटचं एलिव्हेशन, तुमचं फुटवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ते मात्र फुटवर्क यावेळेला पाहायला मिळालं. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर P1 जे सुरू आहे. यावेळेला हा टप्पा पडल्यानंतर जबरदस्त आक्रमकता दाखवतोय. जरी 2 चौकार आले तरी काय झालं, मी मात्र माझा गुणवत्तेचा यावेळेला खेळ स्वीकारेन. एका साईडला प्रेमचे हृदयाचे स्पंदने वाढले होते. भूषण भोईर एका साईडला मात्र चेंडू डॉट आल्यानंतर हितेंद्र भोईर पाती बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशराईज झाले होते, परंतु संदेश काय जबरदस्त आक्रमकता दाखवली. फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला जरूर खेळला गेला. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला यस इज गॉन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 8 धावा, 1 गडी बाद. यावेळेला मात्र खूप वेगवान चेंडू होता आणि सरळ बॅटने खेळण्याचा मनसुबा नव्हता. चेंडू मात्र ऑन साईडला निघून गेला. 38 सर्कलच्या बाहेर जयेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला आपण पाहू शकाल आणि सुंदररित्या मात्र जजमेंटने झेल टिपला गेला. 8 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्मान्य कुमार अमितदादा केदारनाथ पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली आमदार चषक 2022 आपण पाहू शकतायत. उद्यापासून लाख मोलाची स्पर्धा नायगावच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. तिथे सुद्धा सिस्टमॅटिक मॅनेजमेंट एकविरा स्पोर्ट्स नायगाव यांच्या माध्यमातून आणि तदनंतर मोहनदादा पाटील यांचे द ग्रेट मराठा संस्थापक आपण पाहू शकता. ती स्पर्धा सुरू होते. हलक्याशा हाताने चेंडूला समेत मात्र हलक्याशा हाताने खेळत असताना धीरज चोगलाला मात्र यावेळेला प्रमोट केलंय. ते बॅटर ॲट नंबर 3 वर आपण पाहू शकतायत. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ललित भोईर अर्थातच बंडे या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. चांगली नाईस पर्सनॅलिटी आपण पाहू शकतायत. एका साईडला अजित जे म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळतात आणि विरल नायर सर हे मात्र 3 आपण पाहू शकतात. तर पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा, 1 गडी बाद आपण पाहतोय. गेल्या मॅच चित्तथरारक, रोमहर्षक आपल्याला पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं 2016 जो आजचा दिवस पाहायला मिळतो 23 मार्च 2016 मध्ये बांगलादेश आणि भारत हा सामना तुम्ही पाहिला असेल. 575वी ती ODI T20 मॅच होती आणि त्या मॅच मध्ये 3 चेंडू 2 धावांची गरज असताना मात्र आपण पाहू शकलात महमूदुल्ला ज्याने 1 धाव घेतले आणि नॉन स्ट्राईक एंडला राहिला आणि मुशफ्फिक रहीमचे मात्र 3 की 4 लगातार चौकार मारून सुद्धा हार्दिक पंड्याने मात्र त्या धावा करून दिल्या नव्हत्या. तो आजचा दिवस आणि आजच्या दिवसाची ती आठवण झाली मला. 23 मार्च 2016 मध्ये 147 धावांचं आव्हान लक्षात घेता मात्र MS धोनी आणि ब्रिगेड कंपनीने त्या करून दिल्या नव्हत्या बांगलादेश संघाला. तो आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतात आणि T20चं क्रिकेटचं वेडेपणा असं टायटल दिलं गेलं होतं तो आजच्या दिवसामध्ये. धावसंख्या 9 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम, गुड डिलिव्हरी, सुपर नाईस
शिवांश यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने, ज्या पद्धतीने रवी बुंबक असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी गायडन्स मिळेलच आणि त्या अनुषंगाने मात्र यावेळेला हे गोलंदाज घडताना पाहायला मिळतात. जरूर मात्र ओपनचा फॉर्मॅट तुम्ही खेळावा, परंतु जेव्हा एक गाव एक फॉर्मॅट येतो ना त्यावेळेला वेळ मात्र तुम्ही गावाला द्यावा, हीच मात्र आपण पाहू शकता प्रत्येकाची इच्छा असते. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, काय आक्रमकता दाखवत असताना दोन चेंडूवर लगातार दोन चेंडू डॉट होत असताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 9व्या धावसंख्येवर. एक गडी बाद, 1.2 चेंडूचा खेळ झाला. एक ठाणे जिल्हा तर एक पालघर जिल्हा. एका साईडला वसई तालुक्यातून मिताली 11 शिरवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचं एज टॉप एज लागलं होतं आणि फलंदाज या ठिकाणी समित पुन्हा एकदा सुपर फ्लॉप शो यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट, गॉन, विकेट नंबर 2. नितीन सोमनला प्रमोट केलं गेलंय. धावांची गती 9 धावा, 2 गडी बाद. आपण पाहू शकताय समित पुन्हा एकदा मात्र प्रमोट वारंवार सलामीवीर म्हणून करतायत, परंतु आतापर्यंत चांगला खेळ पाहायला मिळालेला नाहीये. मात्र यावेळेला दामोदर शेळके साहेब सुद्धा मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात समोर स्टँड मधून आणि सर्व शिरवलीचे ग्रामस्थ आपण पाहू शकतायत. अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतात. सचिन उबाळे हे सुद्धा भरपूर वर्ष क्रिकेट ज्यांनी हाताळलं आणि आज सर्व उबाळी कंपनी असतील, शेळका कंपनी असतील, कमळाकर जाधव आणि त्यांची संपूर्ण टीम असेल, या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. धावांची गती 9 धावा, 2 गडी बाद. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 9, लॉस ऑफ 2 विकेट. धीरज चुगला या वेळेला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. या खेळाडूकडे मात्र प्रॉपरली स्ट्रोक आहेत. गोलंदाजी करताना, चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. उज्ज्वल भवितव्य आहे, परंतु क्रिकेटच्या मैदानात नेहमीच जमिनीवर पाय ठेवा, डाऊन द अर्थ. ज्या वेळेला मात्र तुम्ही चांगलं क्रिकेट खेळतील त्या वेळेला मात्र अहंकार हा शब्द आपल्या डिक्शनरीतून काढून टाका. आपला ऑन साईडला आपण पाहू शकताय सुरेख बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय. एक डाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल, कारण जेव्हा मोठे फटके येत नाहीत त्यावेळेला क्रिकेटमधील सिंगल आणि डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 धावा. शिवांश याचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले. 5 चेंडूंमध्ये 1 धाव फक्त खर्च करून 1 गडी बाद केला. अप्रतिम यावेळेला अफलातून गोलंदाजी, मॅग्निफिसंट बॉलिंग बाय शिवांश. आतापर्यंत 29 चौकार, 25 षटकार. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त लेट कट खेळला गेला. इंटेलिजंट इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहायला मिळाला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ जे म्हणतात ना, ते अगदी मात्र योग्य आहे. तेच नितीन सोमनने यावेळेला मात्र बुद्धिमत्तेचं क्रिकेट वापरलं. शिवांचा पहा यावेळेला मात्र काय जलद गतीने चेंडू होता, फक्त चेंडूला यावेळेला दिशा दिली आणि चेंडू मात्र फर्स्ट स्लिप कडून फार वेगाने निघून आला. लॉंग स्टॉप रिजनला चौकार येतोय. 2 षटकांचा खेळ, अखेरीस धावसंख्या 14 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकाल प्रथम फलंदाजी करताना मिताली 11 शिरवली या संघाची स्थिती पाहायला मिळते. 14 रन्स, 14 धावा, 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांचा एकंदरीत खेळ आपण पाहू शकणार आहोत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये. यानंतर आपण सामना पाहणार आहोत पत्तू पॅकर्स आणि पुन्हा एकदा मात्र आपल्याला पाहायला मिळेल RK एंटरप्राइजेस, दत्ताळी स्पोर्ट्स, जुचंद्र या 2 संघांमध्ये. एका साईडला नायगाव क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहू शकाल, तर एका साईडला चॅम्पियन्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. 14 धावा, 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ, अखेरीस 3रं षटक हाताळण्यासाठी मिस्टर सूरज आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. आमदार चषक 2022 आपण हाताळतोय. कुमार अमितदादा केदारनाथ पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हे मात्र आयोजन खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकतायत. या आयोजनाची भूमिका सातत्याने ते खांद्यावर घेत आहेत. 1 मॅन शो अशी मात्र भूमिका बजावत असताना सातत्याने आपण पाहू शकाल आणि त्यांना सुरेख साथ मिळते ती त्यांच्या प्रतिनिधींची. धावांची गती फलकावर 14, 14 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय ग्लॅमर या खेळाला टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे वाखाणण्याजोगे आपण पाहू शकतायत. 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेळ लावून सोडलंय. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तत्पूर्वी आपण पाहू शकतायत यस इट इज अ 4 रन्स, 1 बाउन्सने चेंडू मात्र यावेळेला क्लिअर होतोय. 4 धावांकरता सूरजच्या पहिल्याच चेंडूवर दणदणीत खणखणीत सुरुवात यावेळेला पाहायला मिळते. शळम पूलचा फटका होता,
फटका चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला होता जुगेश, मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि जुगेशने मात्र हा झेल सोडला. चेंडू मात्र यावेळेला 1 बाउन्सने निघून जातोय 4 धावांकरता. धावसंख्या 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्लोवर 1 चेंडू यावेळेला जरूर फेकला गेला होता. ऑफ साईडला चेंडू मात्र निघून जातोय फार वेगाने. तत्पूर्वी 2 धावा नितीन सोमन आणि धीरज चोगळे यांच्या माध्यमातून सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेलची कमी नाहीये. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 रन्स 20 धावा. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर आहे. प्रथम फलंदाजी करताना आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांच्या माहितीसाठी हा सामना आपल्याला पाहायला मिळते फर्स्ट सेमीफायनल. आपण पाहू शकाल 18 धावा मिताली 11 शिरवली संघ ज्यांनी टॉस जिंकला आणि निलेश शेळके यांनी सांगितलं आम्ही प्रथम फलंदाजी करू कारण आम्हाला चेस करण्यामध्ये थोडंसं कठीणाई जाते. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय तर होत नाहीये. मिस टायमिंग झालाय. एक धाव तर वेगाने दुसऱ्या धावेसाठी पलटले दोन्ही फलंदाज. तत्पूर्वी 2 धावा या वेळेला इझिली डन केले जात आहेत आणि तत्पूर्वी धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. दिवेश पाटील आम्हाला दर्शवतात की 22 धावा सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. जेव्हा एखादा चांगला गोलंदाज असेल त्यावेळेला त्याला रिस्पेक्ट करणं आणि त्या अनुषंगाने मात्र जेव्हा लूज चेंडू येईल त्यावेळेला मात्र अपमान करणं हे क्रिकेटचा आपल्याला सातत्याने आपल्याला अनुभव पाहायला मिळतोय. धावांची गती 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक पार्टनरशिपची गरज होती. ती पार्टनरशिप आतापर्यंत थोडीफार कुठेतरी बिल्ड होताना पाहायला मिळते. तर विकेटच्या आणि डॉट चेंडूच्या शोधात आहेत ते मिस्टर सूरज. फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र या वेळेला जुगेश आता चुकी करणार नाहीये. एक लालच देण्याचा प्रयत्न केला आणि त्या लालचीला पुढे येत असताना धीरज चुगला बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 3 3 गडी बाद. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 22 धावा 22 लॉस ऑफ 3 विकेट. मिताली 11 शिरवली टीम. बावीस धावा 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. निलेश शेळका नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहू शकतायत आणि त्यांचेच पिताश्री मॅचचा आनंद घेत असताना 3 बंधू एकंदरीत आहेत. एका साईडला निलेश शेळका विनायक शेळका असतील नरेश शेळका पिंटू हे सुद्धा 3 बंधू खेळलेत एका संघामध्ये आणि कॉपरेट त्यांच्या फॅमिलीचं सातत्याने पाहायला मिळतं. मयूर आमच्या 12वे खेळाडू म्हणून ज्यांची भूमिका पाहायला मिळत आहेत. 22 धावा 3 गडी बाद झालेत. दिवेश पाटील आम्हाला या ठिकाणी दर्शवत असताना चेंडू फेकून झालेत ते 4. सूरजने मात्र सुंदर या वेळेला स्पेल आतापर्यंत फेकला गेलाय. सकाळपासून महेंद्र पाटील या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहू शकतायत. क्रिकेट दर्दी आहेत. खूपच क्रिकेटवरचा जिव्हाळा सातत्याने जपत असताना आपण पाहू शकतायत. एका साईडला पत्तू पॅकर्स विशाल पाटील पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावर आहेत. मात्र खेळताना पाहायला मिळतील. मॅन इन फॉर्म आहेत यंदाच्या वर्षामध्ये. तुमचं सातत्य तुमची कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट. चेंज ऑफ पेस कहीं पे निगाह कहीं पे निशाणा खेळण्याचा प्रयत्न होता जरूर परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. थोडासा यावेळेला हलकासा स्विंग पाहायला मिळाला. त्या कारणास्तव नितीन सोमनला असं वाटलं स्ट्रेट चेंडू येईल परंतु या ठिकाणी थोडासा हलकासा स्विंग मिळत असताना चेंडूने मात्र यावेळेला दिशा बदलली. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पिच केला सूरजच्या माध्यमातून आणि यावेळेला डॉट चेंडू येत असताना 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मिताली 11 शिरवली संघाला जकडवून ठेवलंय या 3ऱ्या षटकामध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंचांकडे दाद मागितली होती आणि या वेळेला मात्र असं वाटलं की बॅटची एज आली परंतु बॅट स्पर्श झाली ती खेळपट्टीला आणि त्या कारणास्तव लेग बाईचा इशारा ललित भोईरबंडे यांच्याकडून येत असताना 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकता 3 षटकांच्या समाप्ती अखेर. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस मॅन ऑफ द सिरीज साठी आपण मिनी बाईक आपल्याला पाहायला मिळते. सायकल आपण पाहू शकाल. भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहू शकतायत आणि तसेच आपण पाहू शकतायत 3 कूलर. उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॅटर साठी पाहायला मिळेल. उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर साठी आपण पाहू शकतायत आणि बेस्ट फिल्डर साठी कूलर आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहू शकतायत. कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर गणपती बाप्पाला आपण नामस्मरण करतो आणि गणपती बाप्पा या ठिकाणी एक सुंदर
मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि तसेच जाणता राजा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सुंदर यावेळेला प्रतिमा आपण पाहू शकतात. धावांची गती जर आपण पाहिली 23 धावा 3 गडी बाद. आज 23 मार्चचा दिवस पाहायला मिळतो आणि आजच्या दिवसामध्ये कांगारू अर्थातच ऑस्ट्रेलियन संघाने मात्र वर्ल्ड कप उचलला होता जोहान्सबर्गच्या मैदानात. तो आजचा दिवस 359 वर जबरदस्त खेळ साकारला गेला होता. तो आजचा दिवस रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली तो आजचा दिवस आपल्याला 2003 मध्ये पाहायला मिळाला. 23 मार्च 2003 मध्ये कन्झिक्युटिव्ह मात्र विन झाला होता. टप्पा पडल्यानंतर सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र दिशा देण्याचं काम केलं गेलं, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती फलकावर 23 लॉस ऑफ 3 विकेट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र फर्स्ट स्लिपकडे ट्रॅव्हल होत असताना संघाची धावसंख्या यावेळेला 24 धावा. राहुल गोलंदाजी मार्कवर आहे. एक ॲज अ ऑलराऊंडर म्हणून कशा पद्धतीने असावं हे मात्र राहुल कश्यपने सातत्याने दर्शवून दिले गेले. टेनिस क्रिकेटमध्ये एक अनमोल हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 24 लॉस ऑफ 3 विकेट, 24 धावा 3 गडी बाद. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून जुचंद्र या क्रीडा नगरीमध्ये, कारण जुचंद्र म्हटलं की क्रिकेटची पंढरी बनली गेले. 6-6, 5-5 षटकांचे तुम्हाला सामने डेफिनेटली खेळायला मिळतीलच. मिताली 11 शिरवली संघ या विभागात मात्र भूषणजी पडवळे यांनी त्यांना आणलं गेलं. या अगोदर आपण अजिंक्य इस्माईल शेख मैदानात आपण पाहिलं होतं. सरळ बॅटने जरूर खेळलं गेलं. चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत एकदा वर्जित, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेक येईपर्यंत यावेळेला मात्र नितीन सोमनला बाद व्हावं लागेल. अजित मात्र यांचं बोट उंचावलं आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना. धावांची गती फलकावर दिवेश आम्हाला दर्शवतायत. एक धावे ते 25 धावा, 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. सुशांत उबाळे नवीन फलंदाज, मॅन इन फॉर्म आहे आणि ही खेळपट्टी त्याच्या प्रेमात अक्षरशः पडले, परंतु आता कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये, कारण फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. म्हणून तुमचा जो फॉर्म आहे तो मात्र तुम्ही मेंटेन जरूर ठेवतायत, परंतु क्लास तुमचा हा सातत्य राहणं खूप गरजेची गोष्ट असते. धावसंख्या 25 रन, 25 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ यावेळेला आपण पाहू शकतायत. सुशांत उबाळे एका साईडला नक्कीच अपेक्षा असतील की सुशांतच्या बॅटमधून 3 ते 4 मोठे फटके यावेत आणि एक 50-55 पर्यंत पोचावं, परंतु त्यासाठी त्याला तेवढीच मेहनत घ्यावी लागेल, कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाहीये. म्हणून कष्ट तुम्हाला घ्यावेच लागणार आहेत ते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला सरळ बॅटने व्ही फॅक्टर मध्ये खेळला गेला स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून. चेंडू मात्र या वेळेला आउटफील्ड थोडीशी स्लो असल्या कारणानं मात्र 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. मात्र सकाळच्या सत्रात थोडाफार कुठेतरी आपण पाहिलं होतं की लॉंग ऑफ कडे चेंडू आला होता आणि त्यावेळेला चेंडू पुनश्च एकदा मात्र लॉंग ऑन कडे गेला. धावांची गती फलकावर 27, 4 चेंडूचा खेळ झालाय. 27 लॉस ऑफ 4 विकेट. 3.4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 27, 4 गडी बाद. पुनश्च एकदा निलेश शेखा आपल्या बॅटिंग स्टान्सवर. सुशांत उबाळे नॉन स्ट्राइक एंडकडे. राहुल कश्यप सज्ज होतोय ओव्हर द विकेटसाठी. यावेळेला ऑन साईडला मनगडीच्या साहाय्याने सुंदर फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होत असताना एकदा वर्जित केली जाते आणि धावसंख्या ॲक्युरेट फेकी केली जाते. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. जयेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर 28, 28 लॉस ऑफ 4 विकेट. 3.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि एकंदरीत 7 चेंडू अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर टॉस बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत, ज्या ठिकाणी पतू पॅकर्स अँड आर के एंटरप्राइजेस अर्थातच दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र हे 2 संघाचे कॅप्टन प्रेझेंट असतील. एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न, कारण शेवटच्या चेंडूवर एक धाव येऊन मात्र स्ट्राईक एंडकडे जाण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एक धावेसहित संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 29 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4 एक्झॅक्टली कंप्लीट झालेत आणि 4 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 29. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल.
4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती. अखेर धावसंख्या 7.25 च्या सरासरीने 29 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. या षटकामध्ये रवी बुंबकला कसं खेळेल सुशांत दुबाळे पाहायचं आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत बेस्ट इनिंग साकारले गेले, परंतु ज्या पद्धतीने प्रशांत गोवार याने सुरुवात चांगली केली होती, रवी बुंबकवर 2 चेंडूवर 2 सुंदर प्रहार केले होते, इंटू द गॅप मध्ये खेळले गेले होते, खास करून ऑफ साईडला. अप्रतिम मान सन्मान यावेळेला जरूर दिला गेलाय, कारण रवी बुंबक असा एक घातक गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाला मात्र सावध पवित्रा घेऊन खेळण्यास खूप भाग पाडलं गेलंय. हे सातत्याने आपण पाहिलंय, कारण भरपूर क्रिकेटचा कालखंड रवी बुंबककडे आपण पाहू शकतात, परंतु सुशांत सुद्धा निडर मनाने नेहमीच फलंदाजी करतो हे आपण सातत्याने पाहिलंय. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडूचा अचूक टप्पा, भेदक मारा, कारण जेव्हा फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला एक टप्पा अगदी मात्र फलंदाजाला बीट करू शकतो. तो टप्पा आहे ऑफ स्टंपच्या बाहेर, परंतु त्यासाठी तुम्हाला वेग, व्हेरायशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळेला पॅडवर चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू यावेळेला डायरेक्ट पायावर जाऊन चेंडू आदळला आणि लेग बाईच्या इशाऱ्याने ललित भोईर या ठिकाणी वळताना आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 30 धावा, मात्र धावा पूर्णपणे थांबवल्यात. असं वाटलं होतं की पहिली स्टार्ट चांगली करून दिली होती प्रशांतने, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर धावांची गती फलकावर 30, 4 गडी बाद. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन पत्तू पॅकर्स अँड आर्का एंटरप्राइजेस दत्ता स्पोर्ट जुचंद्र, एका साईडला दीपेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील, तर एका साईडला कॅप्टन पत्तू पॅकर्सचे विशाल पाटील आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष. रवी बुंबक वर्तकनगर एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अनेक खुल्या गटामध्ये मात्र ओपन संघातून ज्याला इन्व्हाइट केलं जातं त्याच्या क्वालिटीनुसार यावेळेला बॅटची एज घेतली. लक फॅक्टर यावेळेला जरूर मिळेल, नशिबाची साथ. चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा आणि या चौकाराने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकंदरीत चेंडू फेकून झाले तर भरपूर बाउन्स मिळाला होता, तेवढाच तेज तर्रार चेंडू होता. चेंडू सरळ निघून जातो. या वेळेला येल्लो पडद्याच्या पाठीमागे चौकाराकरिता आपण पाहू शकाल धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 धावा, 34 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष राहिलाय. दीपेश पाटील एका साईडला उपस्थित झाले, दोन्ही संघाचे कॅप्टन. आतमध्ये येणारा चेंडू मात्र यावेळेला जरूर सावध पवित्रा घेऊन खेळला गेला, कारण जेव्हा मोठमोठ्या स्पर्धेत जेव्हा एखाद्या चांगल्या गोलंदाजाबरोबर तुम्ही खेळतायत, लेग बाईचा इशारा, त्यावेळेला तुमचा अनुभव, तुमचा ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स तो वाढताना पाहायला मिळतो. परंतु निडर मनाने खेळणं हेच क्रिकेटमध्ये आपण सातत्याने जाणलंय. धावसंख्या 35, लास्ट बॉल यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू असेल, 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण आज उदाहरण होतं 2016चं 23 मार्चला भारत वर्सेस बांगलादेश. यावेळेला जर आपण पाहिलं तर या सिटीचं वाईट पंच वळत आहेत. वाईटचा इशारा करत असताना ऑफस्टंपच्या खूपच बाहेर होता आणि धावांची गती फलकावर 36 रन 36 धावा. पहा, आर्म ऍक्शन अप्रतिम, रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर्ब आणि नॅचरल जे स्विंग आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या कलात्मक गोलंदाजीने प्रत्येक फलंदाजाला मात्र कर्दन काळ ठरलाय. यावेळेला फुलटा चेंडू होता, सुशांत दुबाळेने दाखवला एक एक्स्ट्रा चेंडू फेकलाय तर त्याचा पश्चाताप रवी बुंबक तुला सोसावा लागेल. षटकार, 6 धावा. गुड शॉट. शिरवली ब्रँडचा ब्रँडेड षटकार, छोटा पॅक बडा धमाका. जबरदस्त हा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि 42 धावांवर जाऊन पोहोचला संघ. 43 धावांचं लक्ष्य या वेळेला आपल्याला पाहायला मिळेल. मिताली 11 शिरवली संघ पुरस्कर्ते भूषणजी पडवळे यांचा मात्र आपण पाहतो पुरस्कर्ते आहेत आणि 42 धावांवर. चला, या आपण टॉस कडे वळणार आहोत आणि टॉस करण्यासाठी त्या ठिकाणी असतील अक्षय साटम, मात्र तुमच्या समवेत असतील इंटरव्ह्यू साठी त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मात्र टॉस दोन्ही संघांच्या माध्यमातून केला जाईल. पतू पॅकर्स अँड आर्का एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. टॉस का भाव या ठिकाणी होतोय आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय विकासजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल.
महत्वपूर्ण लढत असेल. टॉप 4 मध्ये दोन्ही संघ आले. जो जिंकेल तो मात्र येईल मेगा फायनल मध्ये. शुभेच्छा असतील. एका साईडला 19, एका साईडला आमदार चषक आपण बघतोय. 5 ओव्हरचा मॅच. कॉइन स्पिन केला जातोय. पत्तू पॅकर्सला संधी दिली जाते. 19 कॉल. आमदार चषक आलाय. मान्यवरांना विनंती करीन अतिथी कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. काय डिसिजन आहे? शतरक्षण. आता पत्तू पॅकर संघ सामने आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? 50-55. आता काय स्ट्रॅटर्जी असेल या मॅच मध्ये? काय फक्त जिंकायचा प्रयत्न. टीम माझीच आहे ती. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस? ते सांगू शकत नाही. पाती बंधू आणि बंधू त्यांच्यावर आहे. मागचा मॅच चांगला झाला. रफ अँड टफ. हितेंद्र पाती चांगली फलंदाजी केली. काय मनोगत व्यक्त कराल? हा, हितेंद्रच्यावर भरोसा मला नेहमीच असतो आणि त्यांनी करून दाखवला. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. नाणेफेक जिंकला असता तर काय डिसिजन असतं? फलंदाजी. आता देखील फलंदाजी करायचं आहे. किती धावांपर्यंत मजल माराल? 50 ते 60. काय चेंजेस संघामध्ये? नाही, हाय तीच टीम आहे. आता दत्ताळी संघ सामने आहे. काय स्ट्रॅटर्जी आहे? मजबूत संघ आहे. आपला संघ आहे असं समजून खेळू आम्ही. एक फ्रेंडली मॅच होईल, यात काय शंका नाही. आणि आज जर ट्रॉफी तुम्ही जिंकला तर कोणाला डेडिकेट कराल? प्रथमेश भोईर. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहे. टॉस का बॉस झालाय आणि नाणेफेक जिंकलाय RK दत्ताळी. वन द टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्या ठिकाणी कॉमेंटेटर सज्ज झाले आहेत. संदीपजी गावंड सर. ओ टू संदीपजी गावंड सर. तर एकंदरीत 5 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झाला आणि 5 षटकांमध्ये जवळजवळ 42 धावा फलकावर 43 धावांचं पाठलाग कशा पद्धतीने करतील कसं एक्झॅक्टली वर्णन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल. या पण आमचे दिग्गज समालोचक ज्यांच्यापासून भरपूर काही शिकलोय, शिकतच राहावं ही आमची इच्छा आहे असे आदरणीय संदीपजी गावंड सरांना मी विनंती करेन या आपण मायक्रोफोनवर यावं. धन्यवाद. लाख लाख धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रेक्षकांना रिझवण्याचं आणि भिजवण्याचं काम मधुर वाणीने ज्याने केलंय आणि सध्या त्या बुलंदीच्या शिखरावर जाऊन पोहोचलेत. जो त्याने प्रगती केलंय खरोखरच वाख्यानाजोगी प्रगती त्याने आतापर्यंत केलंय आणि म्हणूनच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या समालोचकाला आवर्जून आमंत्रण दिलंच होतं. ते लाडके समालोचक प्रमोद शेडगे यांना तुम्ही ऐकलेत. सोबतच सकाळपासून गोड आवाज चंद्रपाडा परिसरामधून बिलॉंग करणारे आमचे युवा समालोचक मित्र अक्षय साटम यांना सुद्धा तुम्ही ऐकलेत. पुढील मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये गोड आवाज तुम्ही त्यांचा ऐकणार आहात. मॅच सुरू झालंय. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. 30 बॉल मध्ये 43 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय आनंद 11 वर्तकनगर या संघासमोर आणि आनंद 11 वर्तकनगर संघाची प्रारंभिक जोडी बॅटर आलेत. पहिले षटक निलेश चळका. स्ट्रायकिंग कडे बॅट्समन राहुल कश्यप. नॉन स्ट्रायकिंग कडे फलंदाज आहे जुगेश. कालच्या दिवसामध्ये जुगेश याने गोलंदाजी केली होती. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. सुंगला परिसर कलावंतांचे नगरी जीवचंद्र गाव आणि जीवचंद्र गावामधील हे स्वर्गीय नागेश काका क्रिकेट मैदान. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता. राहुल कश्यप याच्याकरता हा धूर्तपणा गोलंदाज निलेश चळका यांनी दाखवलाय. पहिलाच बॉल डॉट गेलाय. गोलंदाज तयार झालाय. उजव्या बाजूला सुद्धा चांगले प्रेक्षक आहे. सरळ बॅटचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. चेंडू मिड विकेट पट्ट्याबाहेर सीमारेषे पार. षटकार. काही चांगलं कलेक्ट केलं, पिक केलं या चेंडूला फलंदाज राहुल कश्यप याने. अनुभव आहे मित्रांनो या खेळाडूकडे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवलंय, सलामीवीर म्हणून नाव मोठं केलं तो हा खेळाडू राहुल कश्यप. 2016 पासून मी त्याला बघतोय. पुढचा बॉल बॅटचं एज लागलंय. चेंडू स्कोर इज थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याकरता राहुल कश्यप सज्ज आहे. 2 धावा पूर्ण करतोय आणि बघता बघता 2 धाबणीशी संतुष्ट होतोय. 2 धाबणीची धावसंख्या झाली ती 8.
पहिल्यांदा या खेळाडूला मी पाहिलं होतं ते म्हणजेच कालिका माता चषक 2016 मध्ये कासार वडवली येथील मैदानावर. त्याच्यानंतर तेथून या खेळाडूने मागे वळून बघितलेलं आहे. तो खेळाडू राहुल कश्यप स्ट्राईक इन कडे. निलेश चळका पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. त्याचा हा चेंडू फसवा चेंडू. ओहो व्हाट कॅच, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग, गुड कॅच ऑफ क्वालिटी मिस्टर सुशांत उबाय. गॉन. चांगला झेल टिपलाय. बघा किती भारी भक्कम शरीर आहे. त्या शरीराचा योग्य वापर सदुपयोग करतोय हा खेळाडू. याला म्हणतात फिटनेस. जरी हट्टाकट्टा असला तरी फिटनेस मेंटेन करतो हा खेळाडू सुशांत उबाळे. चांगला झेल टिपलाय. धावसंख्या 8-1. पहिला धक्का लागलाय. प्रत्युत्तर दाखल 43 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना आनंद 11 वर्तकनगर ठाणे संघाला मोठा धक्का. फलंदाज राहुल कश्यप हा बाद झालाय. वातावरणामध्ये आपल्याला बदल होताना दिसतोय. म्हणजेच पावसाचे चिन्ह सुद्धा असू शकतात. ही पुढील मॅच सुद्धा फार महत्वाचं असेल. फर्स्ट सेमीफायनल मॅच बिटवीन पतुपेकर्स जुचंद्र अँड RK एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र टीम. दोन संघ लढण्याकरता इच्छुक आहेत. दुसऱ्या सेमीफायनलचा मॅच असेल कारण या पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये वर्तकनगर विरुद्ध शिरवळी अशा लढतीमध्ये दुसऱ्या इनिंगला प्रारंभ झाल्यानंतर 4 चेंडूत 1 धक्का आणि 8 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पॉवर प्लेचे षटक क्षेत्ररक्षक मिडविकेट बघू शकतायत. फॉरवर्ड मिडविकेट एक क्षेत्ररक्षक आपल्याला लॉंग ऑफ मध्ये तैनात केलेला दिसून येतोय. आडव्या बॅटचा वापर केलाय. गोलंदाजाच्या दिशेने चेंडूला खेळलं गेलंय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. बघता बघता फलंदाजाकडे संधी होती धावा चोरण्याची आणि संधीचं सोनं करत 2 धावा पूर्ण 2 धाबांशी धावसंख्येत पोहोचले जात आहेत. त्या 10 धाबा 10 रन्स ऑन द बोर्ड. 5 चेंडूंमध्ये धावफलकावर धाबा लागला जात आहेत. त्या 10 धाबा जिंकण्याकरता लक्ष आहेत 43 या धावसंख्येचं. या चेंडूला उचललंय. उंची जास्त गाठली काय तितकीच लांबी असेल. होय चेंडू जातो सीमारेषे पार. दर्जेदार षटकार. बिग बिग बिगी. सिकोया हा वृक्ष जर आपण बघितला तर त्याची उंची 120 मीटरची आहे. तशीच उंची मला या षटकाराची दिसली. फलंदाज जुगेश याच्या बॅट मधून जो षटकार आलाय. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागला जातात. 1 बाद 16 आफ्टर 1 ओव्हर. 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 27 धावांची गरज आहे. 24 चेंडू 27 धाबा. हे सिच्युएशन इक्वेशन आपल्याला या मॅचची बनलेली दिसतंय. आज टेनिस क्रिकेट मधून सुद्धा अनेक क्रिकेटपटू तयार होताना दिसले जे IPL पर्यंत पोहोचलेत. त्याच्यामधील मोहम्मद सिराज हा खेळाडूचं नाव घेता येईल. केदार जाधव नावाचा खेळाडू सुद्धा IPL मध्ये ज्या पद्धतीने पोहोचला नंतर भारतीय संघाचा सदस्य बनला. तर सुरुवातीला हा खेळाडू सुद्धा टेनिस क्रिकेट मॅचेस जास्त खेळताना दिसायचा. अनेक जर आपण बघितलं खेळाडू जे IPL मध्ये चमकतायत. बऱ्याच खेळाडूंची काही ना काही इतिहास आपल्या डोळ्यासमोर येतोय. चालू असलेल्या मॅच मध्ये 24 बॉल 27 धावांची गरज. 16 धावा धावफलकावर लागल्यात. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आनंद 11 वर्तकनगर संघाला जे लक्ष होतं 43 धावसंख्येचं त्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच षटकामध्ये सुस्थिती आपल्याला दिसली. 16 धावा 1 बडी बाद. पुढचा चेंडू समोरच्या एंड कडून गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. बघू शकतायत वेगवान गोलंदाज सज्ज झालाय. त्या ठिकाणी दीपेश हॅप ट्रॅकर. काय घडलंय बघूया. अपील जोरदार केलंय पंचाने. आपण फिटावरून लावलंय. सुशांत उबाळे एक्साइटेड होतोय. खरं तर विकेट हवी आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि त्याकरता हा दबाव टाकणं गरजेचं आहे. फलंदाज अशानेच काही ना काही चुका करत असतात. म्हणून खेळाडूंना उत्तेजित करण्याचं काम करतायत सुशांत. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर केला होता. 1 धाव पूर्ण केली. एकाच धाब्यावर समाधानी जुगेश नावाचा खेळाडू. एका धाब्याची धावसंख्या झाली ती 17 धाबा. 1 गडी बाद 17 धाबा. नवीन फलंदाज आपण बघतायत रवी आलाय कारण याआधी राहुल कश्यप नावाचा खेळाडू बाद झाला. रवी बुंबक
जो अनेक मॅचेस मध्ये गाजलाय, खुल्या गटामधून ज्याने आपले गुणवत्ता सिद्ध केले आणि तुम्हा आम्हा सर्वांच्याच माहिती करता सुरुवातीला हा खेळाडू आपल्याला जुवचंद्र गावामधून खेळताना दिसलाय, त्याच्यानंतर तो चमकला, म्हणजेच कलावंतांच्या नगरीमध्ये कलाकार चमकतायत. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धावां करता आलेला हा चौकार. वेलकम बाउंड्री. या 4 धावांची धावसंख्या वाढताना धावा लागल्यात 1 गडी बाद 21 धावा, 1 षटक आणि 3 चेंडूची समाप्ती. 21 बॉल शिल्लक आहेत. 21 बॉल मध्ये धावा हव्या आहेत त्या 22 धावा आनंद 11 वर्धकनगर संघाला. 21 गेंदे शेष, जीत केले 22 रनों की आवश्यकता. समोरच्या इन कडून गोलंदाज तयार झालाय, त्याच्या कोट्यातील हा पुढचा बॉल इनसाइड आउट करून खेळायचं होतं. हा चेंडू निर्धाव जाताना दिसतोय. प्रत्येक चेंडूवर पंच त्या ठिकाणी एकमेकांसोबत चर्चा करतायत. खरं तर जे काही इशारा असतात ते इशारे पंचांचे कॉमेंटेटर्स समालोचकाला सुद्धा ठाऊक असायला हवे. हा डॉट बॉल गेलाय. धावसंख्या धावपळकावर आहे ती सध्याच्या स्थितीला 21 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोळवर टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूला ऑन ड्राईव्ह केले, चांगलं शरीराचं संतुलन बनवलंय, खराब क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळाला आणि फायदा उचलताना 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांची धावसंख्या झाली होती 23 धावा 23 धावा 1 गडी बाद. आज सुद्धा 23 तारीख आहे आणि म्हणतोच 23 चा आकडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाजी मार्गावर, गोलंदाज सज्ज झालाय, त्याच्या कोट्यातील पुढील बॉल. हो 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 काय ताकद लावली होती बघा ना, स्वतःचं शरीर त्याला सांभाळता आलं नव्हतं. हा डॉट बॉल गेलाय. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 23 धावा 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत त्या 20 धावा. 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 चेंडू 20 धावा. तुम्हा आम्हाला सर्वांनाच वेळ लावणारा खेळ म्हणजेच क्रिकेट बनलंय. युवांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण या क्रिकेटचे वेडे चाललेत. त्यांच्या रक्तामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट बघायला मिळत आहे. खरं तर सुरुवातीला 1983चा विश्वचषक जसा आपला भारताने जिंकला आणि त्याही आधी 18 जून 1983चा साखळी मॅच झिम्बाब्वे संघाविरुद्ध जिंकल्यानंतर जो टेनिस क्रिकेटला उद्यान आलं ते आपण बघितलं. कारण MRI या कंपनीचा सफेद चेंडू आपण सुरुवातीला हे क्रिकेट खेळताना पाहिलंय आणि 8-8 षटकांचे सामने त्यावेळेस पाहायचो. आता चेंडूच्या रंगामध्ये बदल, आंतरराष्ट्रीय चेंडूमध्ये सुद्धा कलर्स मध्ये बदल आहेत. गुलाबी चेंडू सुद्धा अस्तित्वात आपल्याला येताना दिसलाय. 27 नोव्हेंबर 2014 साली आपण तो प्रयोग बघितलाय आणि 27 नोव्हेंबरचा दिवस आणखीन एका कारणासाठी फार महत्वाचा आहे. वेळ जर आली तर ती माहिती सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. 18 बॉल आणि चालू असलेल्या मॅच मध्ये आनंद 11 वर्तकनगर संघाला 20 धावांची आवश्यकता. RK एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर आपण बघतायत कुमार रणजित प्रकाश किनी यांना ज्या पद्धतीने त्यांच्या संघाने बाजी मारताना आपण पाहिलंय. गोलंदाज आलाय मिस्टर धीरज. आउटसाइड द ऑफ स्टंप. नियंत्रण नव्हतं. वेग असून चालत नाही, नियंत्रण ठेवणं फार गरजेचं. विरल नायर सरांचा इशारा वाईडचा आलाय. या अतिरिक्त धाबांची धावसंख्या 1 गडी बाद 24. विकेटचा शोध अजून घेत आहेत. 8 धावसंख्येवर पहिला धक्का लागल्यानंतर सावरलंय फलंदाजी करणाऱ्या या फलंदाजाने. पुढचा बॉल रवी बुंबक करता एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली रवी बुंबक या खेळाडूला. या एका धावेची धावसंख्या पोहोचली जाते 25 वर. 1-1 धाव फार मोलाची आहे. थेंबे थेंबे तळे साचे. क्रिकेटच्या दुनियामध्ये लाईफ लाईन असं म्हटलं जातंय. मुंबईची लाईफ लाईन लोकल, तर क्रिकेटची लाईफ लाईन डबल आणि सिंगल. आणि लोकल हा शब्द जर सुरुवातीला कधी आला तर ती तारीख होती 1 फेब्रुवारी 1865 ची, ज्यावेळेस आपण लोकल हा शब्द पहिल्यांदाच पाहिला. चर्चा मी करेन या लोकलची सुद्धा. सरळ बॅटने खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. धावफलकावर धाबा आहेत त्या 25 धाबा. 1 गडी बाद 25. जिंकण्याकरता 16 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता.
रंगत आणण्याकरता गोलंदाजाला विकेट प्राप्त करावा लागेल. विकेट जर मिळाले, ही जी दिवार सध्या कठीण बनत चाललंय ती भिंत मोकळी करावी लागेल, त्या भिंतीला उद्ध्वस्त करावा लागेल. ओ आता या चेंडूला उडवलाय, चेंडू शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन सीमारेचे पार. हा आलाय काऊ कॉर्नर पट्ट्याबाहेर षटकार. बिग बिग बिगी. 6 धावा. या 6 धाबांशी धावसंख्येत बदल आणि धाबा लागल्या जातात 31 धाबा. सरळ बॅटने चेंडू खेळणं फार गरजेचं आहे सध्याच्या घडीला. आडव्या बॅटचा वापर कधी करू शकताय, ज्यावेळेस एखादा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पडतोय त्यावेळेस तुम्ही आडव्या बॅटने चेंडूला नेऊन ठेवू शकतात मिड विकेट किंवा स्कोअर लेगच्या दिशेने. धाव संख्या 31. या चेंडूला उडवलंय, फोर्स केलंय, कडक स्ट्रोक, बेधडक मारलाय कडक षटकार. लॉंग ऑफ पट्ट्याबाहेर 6 धावा. पंच विरल नायर सरांचा इशारा. या 6 धाब्यांशी आता धावपळक पोहोचलाय 37 वर. विजयाच्या अगदी नजीक येऊन ठेपलाय प्रत्युत्तर देणारा आनंद 11 वर्तक नगरचा संघ. 14 बॉल 6 धावांची गरज आहे. 14 चेंडू 6 धावा. सोपं झालंय समीकरण या मॅचचं. हा सुद्धा चेंडूला फोर्स केलंय आणि आज बरोबर खेळ खल्लास. मॅच संपवलाय. खेळ खल्लास झालंय. या मॅचला जिंकलंय आनंद 11 वर्तक नगर या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम वर्तक नगर. अँड दुसऱ्या बाजूला आपण बघतायत या पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये वर्चस्व दाखवलंय ते आनंद 11 वर्तक नगर संघाने आणि हा संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करतोय. मॅन ऑफ द मॅच कोण असेल ही चर्चा आपण करणार आहोत. चार षटकाराच्या साह्याने आपण बघितलं तर 26 धावा. किती धावा बनवल्यात? 27 धावा बनवल्यात आणि एका षटकामध्ये 1 गडी बाद केलाय. सो मिस्टर जुगेश इज द मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन जुगेश. इट्स मॅच के मॅन ऑफ द मॅच, इस मॅच के हिरो मिस्टर जुगेश. व्यासपीठाच्या समोर आपण बघतायत RK एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय सन्मान्य कुमार रणजित प्रकाश केनी साहेबांना आपण बघतोय आणि सोबतच आणखीन मान्यवर व्यासपीठाच्या दिशेने दाखल झालेत. त्यांच्याबद्दल सुद्धा मी चर्चा करेन. आनंद शेठ पॅकर आहेत, संघ मालक या ठिकाणी दाखल झालेत. मी आनंद शेठला सुद्धा विनंती करतोय आपण या ठिकाणी या. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊया आणि सोबतच आदरणीय सन्मान्य कुमार रणजित प्रकाश केनी साहेबांना विनंती करतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्याकरता. आदरणीय सन्मान्य कुमार रणजित प्रकाश केनी या स्पर्धेकरता लाख मोलाचं योगदान रणजित केनी साहेबांनी आणि सोबत आपण बघतायत आनंद शेठ जे पॅकर्स आहेत, संघ मालक आहेत या टीमचे. धन्यवाद सरजी. दुसऱ्या बाजूला मॅच मध्ये लवकरात लवकर आपण उतरा. रणजित केनी साहेबांना त्या ठिकाणी आमंत्रण आहे. आनंद सर, आनंदजी, आनंद सर. काय म्हणाल तुमच्या संघाबद्दल? संघ मालक म्हणून तुम्ही तुमचा संघ या स्पर्धेमध्ये उतरवलाय. आतापर्यंतची जी झालेली कामगिरी. आता ही जी वन साइड आहे ही याच्या आधीही एवढी नामचीन टीम